चा जो टॉपिक आहे आपला तो आहे संधी. तर संधी म्हणजे काय? संधी म्हणजे असा शब्द असतो, संधी म्हणजे असं असते की दोन शब्द ज्या वेळेला एकत्र केले जातात आणि त्यांच्यापासून एखादा तिसरा शब्द तयार होतो त्याला संधी म्हटलं जाते. मग संधी म्हणजे एक व्याख्या काय असणार आहे संधीची? दोन शब्दांना एकत्र करणे. म्हणजे पहिल्या शब्दातील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणखी दुसऱ्या शब्दातील दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. हे दोन वर्ण ज्या वेळेला एकत्र जोडले जातात तेव्हा यांच्यापासून काय होत असतो, एक तिसरा शब्द तयार होतो आणि त्या शब्दाला म्हटलं जाते संधियुक्त शब्द. त्या शब्दाला म्हटलं जाते संधियुक्त शब्द. मग पहिला शब्द म्हणजे काय? आता समजा एखादा शब्द घेतला आपण, हा शब्द घेऊन बघू, संधी आणि संधीचे प्रकार. जसा हा एक शब्द घेतला संधीचे, हा झाला पहिला शब्द, आणि दुसरा शब्द घेतला आपण प्रकार. बरोबर, हे दोन शब्द आहेत. मग या दोन्ही शब्दामध्ये तीन तीन वर्ण आहेत. संधीचे 3 वर्ण आणि प्रकारमध्ये सुद्धा 3 वर्ण. आता या शब्दाला जर आपण जोडलं तर एक तिसरा शब्द तयार होतो, त्याला म्हटलं जातं संधियुक्त शब्द. मग पहिल्या शब्दामधला आपण शेवटचा वर्ण घेतो आणि दुसऱ्या शब्दामधला आपण पहिला वर्ण घेतो. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे? मग 1 2 3 शेवटचा लास्ट कोणता आहे? लास्ट वन हा आहे चे. मग आपण इथं चे घेतला आणि दुसऱ्या शब्दामधील पहिला वर्ण, मग दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा 3 वर्ण आहेत आणि दुसऱ्या शब्दामधला आपण पहिला वर्ण इथं घेतलेला आहे. आणि या दोन शब्दांना जोडण्याचं काम कोण करत असते? तर संधी करत असते. संधी म्हणजे काय? मग संधी म्हणजे उदाहरणार्थ आपला हात आहे आणि आपला हात जो आहे, आपला हात हा 2 पार्ट मध्ये डिवायडेड आहे. बरोबर, 2 पार्ट मध्ये कसा? तर शोल्डर ते आपला एल्बो आणि एल्बो ते आपला रिस्ट. जसा आपला हात हा 2 पार्ट मध्ये डिवायडेड आहे. हा आहे आपला शोल्डर, ते आपला एल्बो. बरोबर, आणि एल्बो ते आपला रिस्ट. या 2 पार्ट मध्ये हा डिवाइड आहे. इथं जो आपला हात जोडलेला आहे, हा कशात जोडलेला आहे? सांध्याने आपला हात इथं जोडलेला आहे. मग त्याचप्रमाणे दोन शब्दांना जोडण्याचं काम ही संधी करते आणि याच्यावरूनच हे नाव पडलेलं आहे. संधी म्हणजेच काय होते? सांधणे होते. संधी म्हणजेच सांधणे सुद्धा होते. यालाच एकत्र करणे म्हटलं जाते आणि यालाच जोडणे म्हटलं जाते. मग संधीचे प्रकार किती आहेत? तर संधीचे 3 प्रकार आहेत. पहिले आहे स्वर संधी, दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरी आहे विसर्ग संधी. मग स्वर संधी म्हणजे काय असतो? स्वर संधीमध्ये ज्या वेळेला संधी करत असताना त्या शब्दामध्ये स्वरापुढे स्वर येतो, ज्या वेळेला संधी करत असताना त्या शब्दामध्ये स्वरापुढे स्वर येतो त्याला स्वर संधी म्हटलं जाते. आणि व्यंजन संधी म्हणजे काय? तर ज्या वेळेला एखादा 2 शब्द आपण जोडतो तर त्यावेळेला काय होतो? पहिल्या शब्दामध्ये व्यंजन असावा लागतो आणि दुसऱ्या शब्दातील सुद्धा व्यंजन असला तरी चालतो, किंवा मग पहिल्या शब्दातील काय पाहिजे? व्यंजन पाहिजे, आणखी दुसऱ्या शब्दामधील काय पाहिजे? स्वर पाहिजे. म्हणजे काय व्यंजन संधी? म्हणजे पहिल्या शब्दामध्ये शेवटचा वर्ण हा व्यंजन चालतो आणि दुसऱ्या शब्दामधला पहिला वर्ण हा व्यंजन चालतो, किंवा मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन चालतो आणि दुसऱ्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स्वर चालतो. हे तुम्हाला काय करावं लागेल? थोडं लॉजिकली पाठ करावं लागेल. त्यानंतर तिसरी आहे विसर्ग संधी. विसर्ग म्हटलं तर आपल्याला विसर्ग पहिला लागणार. मग पहिल्या शब्दामध्ये शेवटचा वर्ण काय असावा लागतो? विसर्ग. आणि दुसऱ्या मधला जो पहिला वर्ण आहे हा स्वर चालतो किंवा मग व्यंजन चालतो. फक्त व्यंजन संधी अशी आहे की इथं काय आहे? कंपल्सरी आहे की दोन्ही शब्दातील जे वर्ण आपण जोडत आहे ते दोन्ही काय लागतील? आपल्याला स्वर लागतील. आणि व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन लागणार आहे आणि विसर्ग संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्ग लागणार आहे. मग स्वर संधी जर आपल्याला शिकायची असेल, तर त्यासाठी आपल्याला स्वर संधी
हे जर आपल्याला शिकायचे असेल तर यासाठी आपल्याला स्वर काय असतात हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला स्वरच माहीत नसतील तर तुम्ही स्वर संधी शिकू शकणार नाही. कारण ज्या वेळेला आपण सजातीय विजातीय स्वर काय असतात हे माहीत असेल आपल्याला, तर त्याच वेळेला आपल्याला काय हे स्वर संधी एकदम प्रॉपरली समजणार. मग स्वर म्हणजे काय असतात? स्वर म्हणजे असे ध्वनी असतात की ज्यांचा उच्चार करताना तोंडातून हवा ही कोणत्याही अडथळ्याशिवाय बाहेर पडते. स्वरांचा उच्चार हा स्वतंत्रपणे करता येतो. मराठीतील स्वर सर्व शब्द तयार करताना स्वर आणि व्यंजन या दोन्हीचा वापर होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कोणताही शब्द आणि वर्ड हा कसा तयार होतो? तो स्वर प्लस व्यंजन यांचा मिळून तयार होतो. कोणताही शब्द यांचा मिळूनच एक शब्द तयार होतो. स्वर कसे आहे? स्वर हे स्वतंत्र आहेत. स्वरांना कुठल्याही आधाराची गरज नाही आहे. स्वर काय आहेत? स्वतंत्र आहेत, यांना कुठल्याही आधाराची गरज नाही आहे. परंतु व्यंजनाला मात्र आधाराची गरज आहे. कोणाच्या आधाराची गरज आहे व्यंजनाला? तर व्यंजनाला स्वराच्या आधाराची गरज आहे. कारण जोपर्यंत व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला नसतो तोपर्यंत त्याला व्यंजनाला काय म्हटलं जाते? लंगड व्यंजन असं म्हटलं जाते. समजा आपण इथं उदाहरणार्थ म जर घेतला तर या म मध्ये अ दडलेला आहे. म शेवटी आपण म म्हणताना आपल्या तोंडातून शेवटचा जो उच्चार निघतो हा अ असा निघतो. जेव्हा आपण म म्हणतो तेव्हा शेवटी काय निघते? आपल्या तोंडातून अ निघते. म म्हणून बघा. तर याच्यामधला आपण जर हा स्वर काढला तर हा असा लिहिला जाते. हा काय झाला? हा झाला आता व्यंजन. कसा? लंगडा व्यंजन झाला. म्हणजे याला काय आहे? याला जर स्टेबल राहायचं असेल, उभं राहायचं असेल तर याला या स्वराची गरज लागते. मग ह्या म मध्ये आपण आ मिसळू शकतो, अ मिसळू शकतो, उ मिसळू शकतो. याच्यामध्ये आपण हे मिसळू शकतो. म मध्ये आपण समजा जर अ मिसळला तर हा पूर्ण काय झाला? आता पूर्ण व्यंजन तयार झालेला आहे, म तयार झालेला आहे. म्हणून स्वर कसे असतात? स्वर हे स्वतंत्र असतात, त्यांना कुठल्याही आधाराची गरज नाही आहे, ते स्वतः इंडिपेंडेंट आहेत. परंतु व्यंजनाला मात्र काय आहे? आधाराची गरज असते. व्यंजन हे स्वतंत्र नाही. समजा जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणते वर्ण हे स्वतंत्र वर्ण आहे आणि तिथं तुम्हाला ऑप्शन येतील. तिथं काय येतील? आता परीक्षेमध्ये प्रश्न काय येऊ शकतो? खालीलपैकी कोणता वर्ण स्वतंत्र वर्ण आहे. मग खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. इथं असणार आहे तुमचा अ, इथं असणार आहे म, इथं असणार आहे ख आणि इथं असणार आहे यापैकी नाही. ठीक आहे. मग याच्यापैकी आपल्याला जर आन्सर बघायचं असलं तर आपण शिकलो आहे की स्वतंत्र वर्ण कोणते आहेत? स्वतंत्र वर्ण हे स्वर आहेत. स्वर काय आहेत? स्वतंत्र वर्ण आहेत, त्यांना कुठल्याही आधाराची गरज नाही, ते स्वतः इंडिपेंडेंट आहेत. मग हा काय आहे? हा व्यंजन आहे. हा सुद्धा व्यंजन आहे. मग आणि चौथं जे ऑप्शन आहे यापैकी नाही, तर याच्या अगोदर आपल्याला याला व्हेरीफाय करायचं आहे की हे स्वतंत्र वर्ण आहे का? अ हा स्वर आहे आणि हा काय आहे? स्वर हे काय असतात? स्वतंत्र वर्ण असतात. त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे अ. अ म्हणजे 1 नंबरचा. तर अशा पद्धतीचे परीक्षेमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. मग मराठीमध्ये साधारणतः स्वर किती आहेत? मराठीमध्ये 12 स्वर मानले जातात आणि 2 त्याच्यामध्ये स्वरादी आहेत. हे ते 12 स्वर आहेत. हे तुम्हाला पाठ करावं लागतील. याच्यामध्ये सजातीय स्वर आहेत, विजातीय स्वर आहेत, संयुक्त स्वर सुद्धा आहेत. ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार आहे. स्वरांचे प्रकार आहेत. स्वरांचे प्रकार कोणकोणते आहेत? तर स्वरांचे ऱ्हस्व स्वर हे प्रकार आहे, दीर्घ स्वर प्रकार आहे. स्वरांचा प्रकार कोणता आहे? ऱ्हस्व स्वर आहे, दीर्घ स्वर आहे, संयुक्त स्वर आहे, अनुस्वार युक्त स्वर आहेत आणि विसर्ग युक्त स्वर आहेत. असे मुख्यतः
5 प्रकारचे स्वर आहेत ज्यांचा उच्चार हा लहान वेळेमध्ये होतो, ज्यांना एकदम शॉर्ट कालावधी उच्चार करण्यासाठी लागतो, जसं अ, इ, उ. एकदम फास्ट आपण त्याला काय म्हटलं जातो, याचा उच्चार केला जातो. त्याच्यामुळे हे यांना आपण काय म्हटलं जातं, हे काय आहे, ऱ्हस्व स्वर आहेत. हे तुम्हाला पाठ करणं आणि समजून घेणं महत्वाचं आहे. हे तुमचे ऱ्हस्व स्वर आहेत. दीर्घ स्वर म्हटलं तर काय, अ पासून याला जर एक मात्रा लागली तर आ तयार होतो. हा काय असणार आहे, हा दीर्घ स्वर असणार आहे. अ हा ऱ्हस्व. हे 2 पार्ट करून घेऊ आपण, सोपी सोपी. हे असे 2 पार्ट केले. अ हा ऱ्हस्व स्वर आहे, याच्यापासून तयार झाला आ. आ हा दीर्घ स्वर मध्ये गेला. छोटी ई ही ऱ्हस्व स्वर मध्ये गेली आणि मोठी ही दीर्घ स्वर मध्ये गेली. छोटी ऊ ही ऱ्हस्व स्वर मध्ये गेलेली आहे आणि मोठी ऊ हे दीर्घ स्वर मध्ये गेलेली आहे. याचप्रमाणे हे काय ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर आहेत. तसंच ए ओ आणि औ हे सुद्धा काय आहेत, दीर्घ स्वराचे प्रकार आहेत. ज्याप्रमाणे ऱ्हस्व स्वरांना उच्चार करण्यास खूप कमी कालावधी लागतो, त्याचप्रमाणे दीर्घ दीर्घ स्वरांना उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो. जसं अ अ हा एकदम शॉर्ट कालावधीमध्ये म्हटला जातो, त्याच्यामुळे हा ऱ्हस्व स्वर. आ खूप मोठा म्हणजे अ म्हणण्यापेक्षा आ म्हणताना आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो आ. तर हा काय जातो, हा दीर्घ स्वरामध्ये जातो. आता तिसरा जो प्रकार आहे, याचा तिसरा प्रकार आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय, दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला एक स्वर असतो. म्हणजे दोन विजातीय स्वर एकत्र आले, 2 सजातीय स्वर एकत्र आले, तर त्यांच्यापासून एक तिसराच स्वर तयार होतो. मग त्याचं आपण उदाहरण इथं दिलेलं आहे. अ अधिक ए याच्यापासून जो एक तिसरा शब्द तयार झालेला आहे, तो झालेला आहे ए. अ अधिक ए याच्यापासून एक तिसरा शब्द जो तयार झालेला आहे, तो झालेला आहे ए. मग हा काय आहे, हा आपला एक संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर म्हणजे 2 स्वरांपासून, म्हणजे या स्वरापासून आणि या स्वरापासून, या 2 स्वरांना जेव्हा जोडलं, त्यावेळेला एक तिसरा शब्द आपला, तिसरा वर्ण एक आपला तयार झालेला आहे आणि त्याला म्हटलं जाते संयुक्त स्वर. 2 स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेला असतो. बरोबर. आता हे सुद्धा तुम्हाला काय पाठ करणं आवश्यक आहे. कोणते संयुक्त स्वर आहेत मग, ए हा संयुक्त स्वर आहे, ओ हा संयुक्त स्वर आहे, औ हा संयुक्त स्वर आहे. म्हणजे हे 2 स्वरांपासून तयार झालेले आहे. हे तुम्हाला मी शेवटी काय टाकणार आहे, याची एक PDF टाकणार आहे आपल्या, जो हा आपण यूट्यूबवर आपला व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर या व्हिडिओच्याच डिस्क्रिप्शनला आपण या संयुक्त स्वरांची जे स्वरांचे प्रकार आहेत, याची एक आपण PDF टाकणार आहे. ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. चौथा जो प्रकार आहे, याच्यामध्ये चौथा प्रकार आहे अनुस्वारयुक्त स्वर. अनुस्वारयुक्त स्वर काय असतात, तर ज्या स्वरांवर अनुस्वार येतो ते अनुस्वारयुक्त स्वर. ज्या स्वरांच्या वरती अनुस्वार येतो ते काय असतात, अनुस्वारयुक्त. जसा हा अ च्या वरती काय आला, अनुस्वार आला, मग हा झाला अनुस्वारयुक्त स्वर. कुठलाही अंबा, अंग, संधी, या संधी आहे, संधी याच्यावरती काय आला, संधीच्या वरती अनुस्वार आलेला आहे, तर हा काय झाला, अनुस्वारयुक्त शब्द झाला. जसा अ याच्यावरती घेतला आपण अनुस्वार, तर याच्यापासून जो तयार झालेला स्वर आहे तो आहे अम. हा झाला अनुस्वारयुक्त स्वर. पाचवा जो प्रकार आहे, तो आहे स्वराचा पाचवा प्रकार आहे विसर्गयुक्त स्वर. मग स्वरानंतर जर विसर्ग येतो, तर हे प्रामुख्याने संस्कृत शब्दामध्ये दिसत असतात. कशामध्ये दिसतात, हे संस्कृत शब्दामध्ये दिसतात. एक शब्द आहे जसा दुःख, आणि याच्यानंतर हे 2 टिंबे जे आहेत, हे 2 टिंबे जे आहेत, याला म्हटलं जाते विसर्ग, याला म्हटलं जाते विषय, प्राया. हे जे 2 टिंबे आलेले आहेत, याला म्हटलं जाते विसर्ग. बरोबर. मग हे काय येतात, हे स्वराच्या नंतर येतात. आता तुम्ही म्हणणार इथं दुःख जो शब्द आहे, दुःख, तर याच्या द हा काय आहे, द हे तर व्यंजन आहे आणि व्यंजनानंतर इथं विसर्ग आलेला आहे. आणि तुम्ही तर बोलले की विसर्ग जो आहे हा स्वरानंतर येतो, तर हो, हा इथं सुद्धा स्वरानंतरच आलेला आहे. मग कसा, दुःख हा काय आपण पहिले शिकलेलो आहे की व्यंजन जे आहे, हे व्यंजन
इंडिपेंडेंट नाही आहे, ते आधाराशिवाय राहू शकत नाही. तर याच्यामध्ये एक स्वर दडलेला आहे, याच्यामध्ये एक स्वर दडलेला आहे. मग कोणता आहे? दुःखामध्ये द आहे अधिक ऊ आहे. बरोबर. आता झाला हा दु. मग याच्या ऊ नंतर काय आलेला आहे? विसर्ग आलेला आहे. मग आपण काय बोललेलो आहे की स्वरानंतर विसर्ग येतो. हा इथं सुद्धा स्वरानंतर विसर्ग आलेला आहे. आता महत्वाचं जे आपल्याला स्वर संधी शिकत असताना जे दोन महत्वाचे याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत ते काय आहेत? एक आहे सजातीय स्वर आणि दुसरा आहे आपला विजातीय स्वर. हे दोन कॉन्सेप्ट महत्वाचे आहेत. सजातीय म्हणजे काय? तर एकाच जातीचे किंवा एकाच प्रकारचे स्वर जेव्हा समान स्वर एकत्र येतात तेव्हा त्यांना सजातीय स्वर म्हणतात. हे काय असतात? एकाच कुटुंबातील असतात असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे समजा अ आहे आणि आ आहे, ई आहे, हा ई आहे किंवा हा ई आहे. हे काय आहेत? एकाच प्रकारचे स्वर आहेत. बरोबर. हा ऊ आहे, हा ऊ किंवा हा ऊ आहे. हे दोन्ही हे काय आहेत? हे एकाच प्रकारचे स्वर आहेत, एकाच जातीतले स्वर आहेत. परंतु यांच्यापासून दोन सजातीय स्वर ज्या वेळेला एकत्र येतात त्यांच्यापासून एक तिसरा स्वर तयार होतो. यांच्यापासून एक तिसराच स्वर तयार होतो आणि याला म्हटलं हा कसा जनरली म्हणजे हा 100% दीर्घ स्वरच तयार होतो. जर इथं अ अधिक अ जर आपण घेतला, हे काय आहेत? एकाच जातीचे स्वर आहेत दोन्ही, म्हणजे सजातीय आहेत. अ अधिक अ बरोबर काय होतो आपला आ. जसं 1 अधिक 1 बरोबर 2 होतो, तसाच एक हा समजून घ्या आपण एक आहे, हा समजून घ्या आपण एक आहे, आणि यांच्यापासून जो तयार झालेला आहे हा आहे 2. म्हणजे अ अधिक अ पासून काय झालेला आहे? आ तयार झालेला आहे. म्हणजे बघा, हा काय आहे? ऱ्हस्व स्वर आहे, परंतु हा जो तयार झालेला स्वर आहे हा दीर्घ स्वर आहे. आताच आपण बोललो होतो की दोन सजातीय स्वर ज्या वेळेला एकत्र होतात आणि त्यांच्यापासून एक तिसरा स्वर ज्या वेळेला तयार होतो तो काय असतो? दीर्घ स्वर होतो. मग इथं सुद्धा ई आहे आणि मोठी ई किंवा छोटी याच्यापासून जो एक तिसरा स्वर तयार होतो तो आहे दीर्घ स्वर. ई यांच्यापासूनच एक दीर्घ स्वर तयार होतो. जसं इथं सुद्धा एक आणखी उदाहरण आहे, ऊ, छोटा ऊ किंवा मोठा ऊ यांच्यापासून काय तयार होईल? मोठा ऊ म्हणजे दीर्घ. फायनली आपलं म्हणणं काय आहे की याचा अर्थ असाच आहे की एकाच स्वराची पुनरावृत्ती किंवा संयोग तयार होतो आणि याच्यापासून जो तयार होणारा स्वर आहे हा सजातीय स्वरच असतो, परंतु कसा असतो? दीर्घ स्वर असतो. आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं आपण की संयुक्त स्वर हे सुद्धा काय होतात? दोन स्वर एकत्र येऊन एक तिसरा स्वर तयार होतो, परंतु हा काय होतो? हे दोन्ही काय आहेत? वेगवेगळ्या एका जातीचे आहेत का? हे दोन्ही वेगळ्या जातीचे स्वर आहेत. हा एका जातीचा आहे, हा वेगळ्या जातीचा आहे, आणि या दोन स्वरांपासून जो तयार झालेला तिसरा स्वर आहे हा काय आहे? हा सुद्धा एक वेगळाच आहे. म्हणून याला म्हटलं जाते संयुक्त स्वर. परंतु एका सजातीय स्वर कसे असतात? ते एकाच कुटुंबातले असतात. तसं विजातीय स्वर म्हणजे काय? वेगवेगळ्या जातीचे स्वर आहेत. विजातीय स्वर काय? विजातीय स्वर म्हणजे वेगवेगळ्या जातीचे स्वर. जेव्हा दोन वेगवेगळे स्वर एकत्र येतात तेव्हा त्यांना विजातीय स्वर म्हटलं जाते. मग दोन वेगवेगळ्या जातीचे स्वर, आता हा अ आहे आणि इथं ई तयार झालेली आहे. यांच्यापासून जो एक वेगळाच तयार झालेला आहे तो झालेला आहे ए. बरोबर. म्हणजे हा सुद्धा एक वेगळ्या कुटुंबातला आहे, हा सुद्धा एक वेगळ्या कुटुंबातला आहे. या दोघांना जेव्हा जोडलं तेव्हा त्यांच्यापासून एक तिसरा जो तयार झालेला आहे तो सुद्धा एक वेगळ्या कुटुंबातला आहे. म्हणजे तिन्ही काय आहेत? वेगळ्या कुटुंबातील झाले. या दोन स्वरांच्या संयोगामधून हा एक तयार झालेला आहे. हे तुम्हाला काय करावं लागेल? पाठ करावं लागेल, किंवा तुम्ही याला थोडं लॉजिकली जर समजून घेतलं तर अ उ यांच्यापासून तयार होतो ओ, अ अधिक ए याच्यापासून तयार होतो ए, हे इथं आपण दिलेलं आहे. अ अधिक ई याच्यापासून हा तयार होतो ए. तसंच अ अधिक ए जर घेतला, बघा, अ अधिक ई जर घेतला तर याच्यापासून जो तयार होतो तो होतो ए. परंतु अ अधिक
डायरेक्ट आपण इथं ए घेतला तर याच्यापासून जो तयार होतो तो असतो ए. तर हे तुम्हाला काय करावं लागेल, हे पाठ करावं लागेल. आता मी तुम्हाला बोललो होतो की याची जी आपण PDF आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून तुम्ही काय करू शकता, रट्टा मारून पाठ करू शकता. तर हे झाले आपले स्वराचे प्रकार. तर आता थोडक्यात जर फरक सांगायचा झाला तर काय आहे, सजातीय स्वर एकाच प्रकारचे स्वर एकत्र येतात आणि विजातीय स्वरामध्ये वेगवेगळे स्वर एकत्र येतात. ही त्याची उदाहरणे आपण ऑलरेडी घेतलेली आहेत. अ गा यांच्यापासून जो तयार झालेला आहे तो दीर्घ स्वर तयार झालेला आहे. अ गी याच्यापासून काय झालेला आहे, हा कोणता स्वर आहे, मग दोन विजातीय स्वर काय आले, एकत्र आले. दोन विजातीय स्वर एकत्र आले आणि यांच्यापासून एक तिसराच तयार झालेला आहे. बघा, संयुक्त स्वरामध्ये येतो, बरोबर. आता जो आपला मेन टॉपिक आहे तो आहे स्वर संधी. आपण थोडा व्हिडिओ फास्ट घेत आहे कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे, व्हिडिओ खूप लांब जाऊ शकतो, त्याच्यामुळे आपण काय करत आहे, याला थोडं फास्टमध्ये घेत आहे. तर टॉपिक पण एकदम सिंपल आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप IMP असा टॉपिक आहे. पोलीस भरती असो, तलाठी असो किंवा इतर कुठलीही सरळ सेवा एक्झाम असो, याच्यामध्ये हा एकदम मस्त असा टॉपिक आहे की ज्याच्यावर प्रश्न येतोच येतो. आणि ज्या वेळेला आपण एक्झामची तयारी करत असतो आणि परीक्षेमध्ये बसतो तर मेरिट येण्यासाठी एक एक मार्क जो आहे हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे जे सर्वांना प्रश्न येतात तो प्रश्न आपल्याला तर 100% आलाच पाहिजे, परंतु जो प्रश्न 100 विद्यार्थ्यांपैकी 95 विद्यार्थ्यांना येत नाही आणि ज्या 5 विद्यार्थ्यांना तो येतो तेच काय असतात, मेरिटचे हकदार असतात. त्याच्यामुळे या कोणत्याच टॉपिकला, मराठी ग्रामर म्हणा किंवा आपण कोणत्याच विषयाला हलक्यामध्ये घेऊ शकत नाही. मराठी ग्रामर म्हटलं तर आपल्याला एकदम तोंडी पाठ पाहिजे. 25 प्रश्न जर पोलीस भरतीमध्ये याचे येत असतील मराठी ग्रामरवर तर आपला 24 ते 25 आउट ऑफ किंवा 23 तर प्लस पाहिजे. 23 या 24 हे तर पाहिजेच याच्यामध्ये, जर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर. मग स्वरसंधीमध्ये काय, एकामेका शेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्यांना काय म्हटलं जाते, स्वरसंधी म्हटलं जाते. आपण मगाशीच बघितलं स्वरसंधी काय असते. स्वरसंधी कशी तयार होते, ज्या वेळेला दोन शब्द आपण काय जोडतो आणि त्यांचा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे ज्या वेळेला आपण जोडतो त्यावेळेला हे दोन्ही काय असले पाहिजे, हे दोन्ही शब्द हे स्वर असले पाहिजे. तेव्हाच काय होते, हे दोन शब्द ज्या वेळेला जोडतो हे दोन्ही शब्द काय असले पाहिजे, एकमेकासमोर येणारे हे दोन्ही स्वर असले पाहिजे, तेव्हाच ते स्वरसंधी होते. मग ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर, ऱ्हस्व किंवा दीर्घ जर येत असेल म्हणजे एकाच जातीतला स्वर समोरासमोर आल्यास त्याच जातीतील दीर्घ स्वर तयार होतो, याला सजातीय स्वर म्हणतात. मग ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर, समजा हा ऱ्हस्व आहे, हा दीर्घ आहे आणि त्याच स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ म्हणून असेल, मग प्लस त्याच स्वरापुढे तोच स्वर हाच स्वर मग ऱ्हस्व येत असेल किंवा दीर्घ स्वर येत असेल तर म्हणजे एकाच जातीतले आहेत. ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर याच्या पुढे ऱ्हस्व किंवा दीर्घ येत असेल तर त्यालाच दीर्घ स्वर तयार होतो. आपण मगाशी बघितलं ज्या वेळेला दोन ऱ्हस्व स्वर एकत्र येतात त्यांच्यापासून काय बनतो, दीर्घ स्वर तयार होतो. म्हणजे 1 + 1 आपण काय म्हणतो, 2 तयार होतो. तसंच
तसंच इथं आहे. मग उदाहरण आहेत याचे. उदाहरण अरुणाचल उदाहरण आहे. अरुणाचल. मराठी व्याकरणामध्ये आणखीन एक महत्वाचं संधी शिकण्याच्यासाठी एक महत्वाचं आहे, तुम्हाला शब्दाची फोड करता येणं खूप आवश्यक आहे. ज्या वेळेला तुम्हाला शब्दाची फोड करता येईल त्याच वेळेला तुम्ही काय करू शकाल, स्वर संधी शिकू शकाल. मग शब्दाची फोड कशी केली जाते, आता त्याला म्हटलं जाते विग्रह. शब्दाची फोड करणे याला म्हटलं जाते विग्रह. म्हणजे विग्रह म्हणजे काय, दोन शब्द काय करणे, वेगवेगळे करणे, म्हणजे त्यांचा दुरावा करणे. विग्रह. विग्रह म्हणजे काय, दोन शब्दांची फोड करणे. आता इथं अरुणाचल हा एक शब्द आहे. आपण जर याचा विग्रह केला तर काय होईल, अरुणाचल या शब्दाचा आपण विग्रह केला तर असा होईल का, अरुणाचल असा होईल का, कोणाला वाटतं असा होईल. करेक्ट आन्सर आहे असं हे अरुण अधिक अचल. हे मार्क खायचे काम आहे. अरुणाचल म्हणसाल तर करेक्ट आन्सर काय याचं, अरुण अधिक अचल. मग हे ज्या वेळेला आपण अरुणाचल या शब्दाची आपण फोड केली, या शब्दाची आपण फोड केली, ती कशी केली, अरुण अधिक अचल. अरुण अधिक अचल अशी आपण याची फोड केली. आणि या फोड करण्याच्यालाच काय म्हटलं जाते, याला विग्रह म्हटलं जाते. मग अरुण अधिक अचल. मग आपल्याला जर आता संधी तयार करायची असेल तर काय आहे आपलं, आपल्याला दोन शब्द भेटले. संधी तयार करण्यासाठी आपल्याला इथं एक शब्द दिलेला आहे परीक्षेमध्ये, अरुणाचल, आणि याची काय करायची, आपल्याला संधी करायची आहे. संधी ओळखायची आहे, कोणती संधी आहे, स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे की विसर्ग संधी आहे. मग ती कशी ओळखायची, सर्वात पहिल्यांदा या अरुणाचल शब्दाचा काय करावा लागेल, आपल्याला विग्रह करावा लागेल. त्याच्यापासून दोन शब्द जे बरोबर आहेत ते काय करावं लागतील, तयार करावं लागतील. जसे आपण इथं अरुणाचल या शब्दाचे दोन शब्द तयार केले, अरुण अधिक अचल. आता याच्यामध्ये आपल्याला शोधायचा आहे आपला जो फॉर्म्युला आहे, तो आपल्याला संधीचा फॉर्म्युला इथं लावायचा आहे. ज्या वेळेला दोन शब्द जोडले जातात ते कसे जोडले जातात, तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण. याच्यामध्ये किती वर्ण आहेत, याच्यामध्ये 1, 2 आणि 3 वर्ण आहेत. याच्यामध्ये सुद्धा 1, 2, 3 वर्ण आहेत. मग काय म्हटलं आहे आपण, फॉर्म्युला काय आपला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा झाला एक शब्द, आणि यातला शेवटचा वर्ण आहे न. यातला जो शेवटचा वर्ण आहे तो आहे न, आणि दुसऱ्या शब्दामधला पहिला वर्ण आहे अ. मग ज्या वेळेला आपण हा न आणि हा अ हा आपल्याला आता जोडायचा आहे. काय भेटले आपल्याला, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण भेटला आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण भेटला. या दोन शब्दांना आपल्याला जोडायचं आहे. मग आता हा न हा डायरेक्ट काय आहे, हा व्यंजन आहे. आणि व्यंजन कसं असते, हे स्वतंत्र नसते, इंडिपेंडेंट नसते, ते स्वरावर अवलंबून असते. मग ज्या वेळेला आपण याच्यामधला काय काढायचं, आपल्याला स्वर काढून टाकायचा आहे. काय स्वर असणार याच्यामध्ये, याच्यामध्ये अ हा स्वर आहे, बरोबर. हा ना जर असता तर याच्यामध्ये आ असता, परंतु हा न आहे, याच्यामध्ये काय असणार आहे, न अ. न आपण उच्चार करताना आपल्याला लक्षात येते की न म्हणत असताना आपल्या तोंडामध्ये शेवटी आपला उच्चार अ म्हणून तयार होतो. मग न हा कसा आहे, हा लंगडा आहे आणि याच्यामध्ये एक स्वर दडलेला आहे, तो म्हणजे अ. आणि इथं आपण प्लसचं चिन्ह आपण जसंच्या तसं बिलकुल मॅथ सारखं आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मॅथ सारखं इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग यातला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आपल्याला न भेटलेला आहे. न ची आपण फोड केली, याचा सुद्धा आपण विग्रह केला, त्याच्यापासून लंगडा न तयार झाला आणि त्याच्यामध्ये मिसळलेला स्वर भेटला अ. आता दुसऱ्या शब्दातला आपल्याला पहिला वर्ण शोधायचा आहे. तो पहिला वर्ण आपल्याला इथं डायरेक्टली भेटलेला आहे अ. आता अ काय आहे, ऑलरेडी स्वर आहे. स्वर कसा असतो, इंडिपेंडेंट असतो, याच्यामध्ये कुठलंही व्यंजन मिसळलेलं नाही आहे, किंवा व्यंजन स्वरामध्ये व्यंजन मिसळलेलं नसते, व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला असतो, बरोबर. मग आता आपलं इथपर्यंत काय झालेलं आहे, इथपर्यंत आपली फोड तयार झालेली आहे. फोड कशी तयार झालेली आहे इथं बघू,
लंगडा न भेटला, त्याच्यामध्ये अ होता. हा झाला पहिला शब्दातला, हा झाला पहिल्या शब्दातला. आता दुसऱ्या शब्दामधला आपल्याला डायरेक्ट अ भेटला, बरोबर. मग आपलं काय आहे, फॉर्म्युला काय आहे, हा फॉर्म्युला कशाचा आहे, हे दोन शब्द आपल्याला समोरासमोर आले. हे दोन शब्द आपल्याला समोरासमोर आले. मग हे दोन्ही शब्द काय आहेत, अ सुद्धा काय आहे, स्वर आहे, बरोबर. हा अ सुद्धा काय आहे, हा सुद्धा स्वर आहे. मग हे दोन शब्द आपल्याला जोडायचे आहेत, हे दोन वर्ण आपल्याला जोडायचे आहेत. मग आपलं काय, स्वरापुढे ज्या वेळेला स्वर येतो त्यावेळेला काय होत असते, स्वर संधी तयार होते. मग आपला सांगायचा उद्देश हाच होता की ज्या वेळेला स्वरापुढे स्वर येतात त्यावेळेला ती काय होत असते, ती स्वर संधी तयार होते. पुन्हा एकदा अरुणाचलचा आपण प्रॉपरली विग्रह करून त्याची संधी शोधू कुठली आहे. तर अरुणाचल या शब्दाचा आपण विग्रह केला म्हणजे त्याचे दोन शब्द आपल्याला तयार करायचे आहेत, अरुण अधिक अचल. आपल्याला दोन शब्द याच्यापासून भेटले, हा पहिला शब्द भेटला, हा दुसरा शब्द भेटला. आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण न आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण न आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ आहे. आपला फॉर्म्युला काय आहे की दोन शब्द जेव्हा आपण जोडतो तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, बरोबर. मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आपल्याला न भेटला, दुसऱ्या शब्दातला शेवटचा वर्ण आपल्याला अ भेटला. न हा व्यंजन आहे त्याच्यामुळे हा इंडिपेंडेंट नसतो, याच्यामध्ये स्वर मिसळलेला असतो, म्हणून याचा सुद्धा आपण व्यंजनाचा विग्रह केला, याला लंगडं केलं, याच्यामध्ये अ मिसळलेला आहे, बरोबर. आणि जसंच्या तसं आपण पुढचं जसंच्या तसं आपण कंटिन्यू घेतलं, बरोबर. तर आता आपल्याला काय भेटलं, पहिल्या शब्दात हा पहिला शब्द इथपर्यंत आणि हा दुसरा शब्द इथपर्यंत, बरोबर. हा पहिल्या शब्दातील इथं शेवटचा वर्ण कोणता भेटला आपल्याला, अ भेटला, आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आपल्याला सुद्धा इथं अ भेटला. मग आपलं म्हणणं काय आहे की ज्या वेळेला हा सुद्धा स्वर आहे, हा सुद्धा स्वर आहे, मग ज्या वेळेला स्वरापुढे स्वर येतो त्यावेळेला ती काय होते, स्वर संधी तयार होते. त्यावेळेला ती काय होते, स्वर संधी तयार होते. म्हणून अरुणाचल हे कशाचं उदाहरण आहे, मग अरुणाचल हे एक स्वर संधीचं उदाहरण आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल. याच्या पुढचं आपलं उदाहरण आहे कवीश्वर आहे, सूर्यास्त आहे, देवालय आहे, गुरुपदेश आहे. तर आपण यातले आणखीन दोन उदाहरण बघणार आहे. एक मिनिट याला क्लिअर करून घेतो मी. आपलं जे दुसरं उदाहरण आहे ते कवीश्वर. मग कवीश्वर या शब्दाचे आपल्याला काय करायचं, आता फॉर्म्युला काय आपला, सर्वात पहिल्यानं आपले स्टेप काय, स्टेप वन. स्टेप वन काय आपली, विग्रह करणे. स्टेप टू काय आपली, जर आपल्याला जर व्यंजन मिळत असेल पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण तर याचा सुद्धा काय, या व्यंजनाचा विग्रह.
या व्यंजनाचा सुद्धा काय करायचं आपल्याला, विग्रह करायचा आहे. आणि तिसरी स्टेप काय आपली, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन एका पुढे एक ज्या वेळेला आपण बघतो, तर त्या वेळेला ती बघायची आपल्याला स्वर आहेत का व्यंजन आहेत. बरोबर. ठीक आहे, मग आपलं जो दुसरा उदाहरण आहे ते आहे कवीश्वर. कवीश्वर मग याचा आपल्याला स्टेप 1 काय, विग्रह करायचा आहे. मग विग्रह करताना त्याच्यामध्ये सुद्धा काय, आता कवीश्वर या शब्दाचा विग्रह कसा होईल बघा, कवी अधिक ईश्वर, कवी अधिक ईश्वर, कवी अधिक ईश्वर. चौथा कवी अधिक ईश्वर. चारही जे ऑप्शन आहेत हे काय, कवी अधिक ईश्वरच आहेत. परंतु याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काय दिसत आहे, इथं काय आहे, इथं जी विलॅन्टी आहे ही पहिली विलॅन्टी आहे आणि इथं जी ई आहे ही काय पहिली आहे. इथं जे आहे इथं ही दुसरी विलॅन्टी आहे आणि इथं सुद्धा काय आहे, दुसरी विलॅन्टी आहे. इथं सुद्धा काय आहे, पहिली विलॅन्टी आहे, इथं दुसरी काय, इथं काय पहिली ई आहे, इथं काय दुसरी पहिली विलॅन्टी आहे, इथं दुसरी ई आहे, इथं दुसरी विलॅन्टी आहे आणि इथं पहिली काय आहे, ई आहे. तर याच्यामधलं करेक्ट आन्सर कसं शोधायचं हे खूप महत्वाचं आहे. तर आता इथं जो कवीश्वर, इथं जो हा ई, हा व्ही मध्ये जो आहे कवी श्वर, इथं जे विलॅन्टी दिसत आहे हे आपल्याला कोणती दिसत आहे, दीर्घ. बरोबर. मग हे दीर्घ कशी तयार होते, तर ही छोटा ई आणि छोटा ई प्लस मोठा ई याच्यापासून जी तयार होते ती काय होते ती तयार होते, छोटा ई मोठा ई याच्यापासून तयार होते मोठा ई, आणि छोटा ई आणि छोटा ई याच्यापासून सुद्धा काय होते, मोठी ई तयार होते. परंतु आता इथं हे बरोबर आहे की हे बरोबर आहे हे बघण्यासाठी आपल्याला ईश्वर शब्द कसा लिहितात हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. ईश्वर आपण असा लिहितो की ईश्वर आपण असा लिहितो हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. हे तुम्हाला शुद्ध लेखनामध्ये मिळून जाते. तर आता आता जो कवीश्वर आहे हा कवीश्वर शब्द आहे, कवीश्वर. आता आपण 4 शब्द दिले होते बरोबर, त्याच्यापैकी आता करेक्ट बघायचं आहे. फॉर्म्युला आहे आपला, मगाशी आपण जे शिकलो की 2 शब्दापासून 2 सजातीय स्वरांपासून जेव्हा एक सजातीय स्वर तयार होतो त्यावेळेला तो कसा होत असतो, दीर्घ होतो. आणि इथं काय, दीर्घ वेलांटी आहे. मग हा छोटा ई अधिक छोटा ई किंवा मोठा ई बरोबर काय असणार आहे, मोठी वेलांटी असणार आहे. मग आता आपण कन्फर्म आहे की पहिला जो शब्द आहे हा काय असणार आहे आपला, हा पहिला जो शब्द आहे हा असणार आहे आपला छोट्या विलंटीमध्ये, हे कन्फर्म आहे एवढं. परंतु दुसरा जो शब्द आहे, दुसरा हा काय असणार आहे, आता आपल्याला लॉजिकली बघायचा आहे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार, हा ईश्वर असणार आहे की हा ईश्वर असणार आहे. आपण ईश्वर लिहित असताना असा ईश्वर लिहितो, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. मग आता आपण पुन्हा आपल्या टॉपिकवर येऊ, संधीवर, की कवीश्वर या शब्दाचा आपण काय केलेलं आहे, इथं 2 शब्द तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे यांचा विग्रह तयार केलेला आहे, मग आता कवीश्वरमध्ये पहिला शब्द आहे ईश्वर, हा दुसरा शब्द आहे
आणि पहिल्या शब्दातील आपण शेवटचा वर्ण घेतला वी, आणि दुसऱ्या शब्दातील आपण पहिला वर्ण घेतला ई. मग ज्या वेळेला हे दोन शब्द आपण एकत्र जोडतो, तर याची काय करायची आपल्याला, पहिला शब्द व्यंजन भेटला आहे, याचा सुद्धा आपल्याला विग्रह करायचा आहे. हा वी कसा असणार आहे, हा व अधिक ई, बरोबर, आणि हा ई जसाच्या तसा. ज्या वेळेला आपण इथं आपल्याला आता काय बघायचं आहे, दोन स्वर हे एकत्र एका समोर एक आलेले आहेत, दोन स्वर काय आले आहेत, एका पुढे एक आलेला आहे. हा छोटा ई आणखी मोठा ई, आणि यांच्यापासून जो तयार होतो तो होतो दीर्घच. म्हणजे दोन सजातीय स्वर ज्या वेळेला एकत्र येतात त्यापासून त्याच जातीतील काय होत असतो, दीर्घ स्वर तयार होतो. मग झाले दोन सजातीय स्वर एकत्र आले, त्याच्याच जातीतील एक तिसरा दीर्घ स्वर सुद्धा तयार झालेला आहे, बरोबर. मग इथं काय भेटलं, आपला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आपल्याला छोटा ई भेटला, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आपल्याला मोठा ई भेटला. मग ज्या वेळेला हे दोन शब्द आपण दोन वर्ण एका पुढे एक बघितले, काय बघत आहे आपण, स्वरासमोर स्वर आहेत, स्वरासमोर स्वर आहे, मग काय असतील, हे स्वरसंधीचं उदाहरण आहे. हे सुद्धा काय स्वरसंधीचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे सूर्यास्त, सूर्यास्त याचे मी तुम्हाला विग्रह करून देतो आणि ते तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस म्हणून करायचे आहे. सूर्य अधिक अस्त, या शब्दाचा विग्रह काय, सूर्य अधिक अस्त. देवालय, देव अधिक आलय, म्हणजे देवाच्या राहण्याचं ठिकाण. गुरुपदेश, गुरु अधिक उपदेश, गुरु अधिक उपदेश, गुरुपदेश. आता या तीन याचं काय करायचं आहे, तुम्हाला स्वतः करून बघायचं आहे. ज्याप्रमाणे अरुणाचल आणि कवीश्वर या शब्दाची मी काय करून बघितली आहे, संधी कोणती आहे हे बघितली आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या तीन शब्दांची संधी ही करून बघायची आहे. पहिले काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप काय करायची आहे, आपल्याला सूर्यास्त शब्द आहे, याच्यापासून आपल्याला दोन शब्द तयार करायचे आहेत, जे की सूर्यास्त या शब्दाचे बरोबर विग्रह करता येईल आपल्याला. मग सूर्य अधिक असतं, हे दोन शब्द आपण तयार केले. यानंतर काय करायचं, आपल्याला पहिल्या शब्दातला आपल्याला शेवटचा वर्ण घेऊन बघायचा आहे, आणि त्या शेवटच्या शब्दाची काय करायची, आपल्याला शेवटच्या वर्णाची काय करायची, आपल्याला फोड करायची आहे. आणि त्या फोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जो शेवटचा वर्ण आहे तो घ्यायचा आहे, आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण घ्यायचा आहे. आणि या दोन शब्दांना ज्या वेळेला एका पुढे एक बघतो आपण, त्यावेळेला ते स्वर आहेत की व्यंजन स्वर आहेत की विसर्ग स्वर आहेत हे बघायचं आहे, आणि त्याच्यावरूनच आपल्याला काय कुठली संधी आहे ते ठरवायचं आहे. तर स्वर संधीचे सुद्धा याच्यामध्ये काय आहेत, उपप्रकार आहेत. गुणादेश आहे, वृद्धादेश आहे, यनादेश आहे. तर गुणादेश, वृद्धादेश आणि यनादेश हे काय बघणार आहे आपण, हे पुढील व्हिडिओमध्ये आपल्या बघणार आहे. तर आजच्या या लेक्चरसाठी एवढंच. असेच आपल्या सरळ सेवा एक्झामसाठी, पोलीस भरती असो, तलाठी असो किंवा इतर कुठलीही एक्झाम असो, तर या सर्व एक्झामसाठी उपयोगी असे आपले या यूट्यूब चॅनलवरती, एक्झाम वॉरियर या यूट्यूब चॅनलवरती आपण नवनवीन असेच व्हिडिओ अपलोड करत असतो, एकदम फ्री ऑफ कॉस्ट. ज्या व्हिडिओ तुम्ही परचेस करून किंवा एखादा क्लास विकत घेऊन तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतात, ते तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. ॲक्च्युली मी स्वतः पोलीस कॉन्स्टेबल आहे, परंतु तुमच्यासाठी मी हे व्हिडिओज तयार करत आहे, आणि व्हिडिओज आपले यूट्यूबवरती आपण अपलोड करत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची अपडेट मिळत राहील. आणि तुम्हाला कुठल्या विषयाच्या संदर्भात आणि कुठल्या टॉपिकच्या संदर्भात आणखी व्हिडिओज लागतील, तर त्यासाठी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी हेल्पफुल काय बनवू शकू, व्हिडिओ बनवू शकू. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील गुणादेश, यनादेश आणि वृद्धादेश संधी शिकण्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ बघा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट अँड शेअर.